नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत कॅन्टोन्मेंट परिसरातील सुमारे 6000 चौरस मीटर जागा फुलांच्या बाजारासाठी स्टॉल उभारण्यासाठी वाटप करण्याच्या निर्णयाला खासदार जगदीश शेट्टर यांनी जोरदार आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय एपीएमसीची परवानगी न घेता घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच जागा वाटप करताना माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, योग्य ठराव मंजूर करण्यात आला नाही आणि निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. याआधीचा ठराव रद्द करून सुधारित ठराव मांडण्याची मागणी नाकारल्यानंतर संतप्त झालेल्या शेट्टर यांनी निर्णयाचा निषेध नोंदवत बैठक अर्धवट सोडल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीने पत्रकाद्वारे दिली आहे. आज शनिवार दिनांक 7 मार्चपासून देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपये वाढ झाली असून नवीन दर 922 रुपये झाली आहे, जे पूर्वी 862 रुपयावर होते. त्याचप्रमाणे 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाली असून दिल्लीमध्ये त्याची किंमत 1768 रुपयावरून 883 रुपयावर येऊन ठेपली आहे. या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोटे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. नवीन दर आजपासून लागू झाले असून ही वाढ दोन्ही प्रकारच्या सिलेंडरवर लागू आहे. मारियाहाळ पोलिसांनी आंतरराज्य व आंतरजिल्हा पातळीवर वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सुमारे 95,50,000 रुपयांच्या 21 चोरीच्या वाहनांची जप्ती केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की आरोपी युसुफ खान सिकंदर खान वय 68 धारवाड, जाकीर हुसेन मोहम्मद साब परदेवाले वय 47 धारवाड, आझाद इब्राहिम मुतवल्ली वय 36 विजयपूर, शकील अहमद रफिक अहमद वय 52 तामिळनाडू आणि बशीर अहमद अल्लाबक्ष मकानदार वय 38 दांडेली यांनी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी रॉयल एनफील्ड, सुझुकी ॲक्सेस, स्कूटर आणि अशोक लीलँड मिनी गुड्स ट्रक चोरी करत होते. आरोपींनी चोरी केलेली वाहने विकून त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे पोलिसांना समजले असून त्यामध्ये 8 अशोक लीलँड मिनी ट्रक, 5 रॉयल एनफील्ड मोटरसायकली, 5 सुझुकी ॲक्सेस स्कूटर्स, 2 हिरो स्प्लेंडर आणि 1 होंडा डिओ स्कूटर यांचा समावेश आहे. सदर वाहने बेळगाव, दावणगेरे, तुमकूर, बेंगळूर तसेच पुणे, सांगली आणि शिरोळ परिसरातून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपास सुरू आहे. भारत व वेस्ट इंडिज दरम्यान गत रविवारी झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर भारताचा विजयोत्सव साजरा करताना भारतनगर शापूर येथील शिवा नारायण लोहार वय 32 या युवकाला आतिषबाजीच्या फटाक्याचा तुकडा लागून डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे डॉक्टरांनी उजवा डोळा निकामी झाल्याची माहिती दिली. डावा डोळा वाचवण्यासाठी पुढील शस्त्रक्रिया आवश्यक आहे, ज्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. शिवा हा भारतनगर येथील लंबोदर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असून घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या देखील त्याच्यावर आहेत. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन त्याच्या उपचारासाठी मदतीसाठी आवाहन करत आहेत. बेळगाव शहरात रमजानच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत आयातुल्ला खामेनेई यांच्या पोस्टर्स, बॅनर्स आणि कटआउट्सवरून वाद निर्माण झाला आहे. सदर पोस्टर्स तात्काळ हटवावेत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला. शनिवारी त्यांनी बेळगाव येथील पोलीस आयुक्तालयात निवेदन सादर करून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली. भारताशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तीचे गौरव करणारे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या अनुपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले असून या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. होळी उत्सवानंतर 5व्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बेळगाव शहर आणि उपनगरामधील संवेदनशील भागामध्ये विशेष पोलीस तैनात केले जातील, तर मुख्य चौक, बाजारपेठा आणि शहरातील प्रमुख प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. गर्दी आणि रंगांची उधळण लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाईल. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्यावर कडक कारवाई होईल, तर महिला सुरक्षेसाठी महिला पोलीस पथके तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून संशयास्पद परिस्थिती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे नागरिकांना सांगितले आहे. बेळगाव शहरात रंगोत्सव साजरा झाला असला तरी काही उपनगरामध्ये पारंपरिक पद्धतीने होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा कायम आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात उद्या रविवारी 8 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल. यंदा हा सण रविवारी आल्याने उत्सवाचा उत्साह अधिक वाढण्याची शक्यता आहे.
होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या मुहूर्तावर शहर व काही भागामध्ये धुलीवंदन साजरा करण्यात आला. मात्र संस्थानिक काळापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार अनेक गावामध्ये पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होत असल्याने गल्लोगल्ली उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील श्रीनगर आणि सुवर्णसौध विद्युत उपकेंद्रामध्ये चौथ्या त्रैमासिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. हेस्कॉमने दिलेल्या माहितीनुसार उद्या रविवार दिनांक 8 मार्च रोजी शहरातील विविध भागामध्ये वीज पुरवठा काही तासासाठी खंडित राहणार आहे. 33 केव्ही श्रीनगर उपकेंद्राच्या कामासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे. यावेळी विश्वेश्वरय्या नगर, श्रीनगर, अंजनेय नगर, महांतेश नगर, अशोकनगर, चन्नमा सर्कल, बँक ऑफ महाराष्ट्र परिसर, जिल्हाधिकारी निवासस्थान, जिल्हा पंचायत कार्यालय, पोलीस लाईन, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज रोड तसेच क्लब रोड परिसरातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. त्याचप्रमाणे जाधवनगर, हनुमाननगर, उद्यमबाग आणि अनगोळ परिसरात वीज पुरवठा खंडित राहणार आहे. 110 केव्ही सुवर्णसौध उपकेंद्राअंतर्गत अलारवाड, सुवर्णसौध लाईन 1 व 2, बसवेश्वर सर्कल, जोशी गल्ली, सराफ गल्ली, आचार्य गल्ली, मारुतीनगर, येडियुरप्पा मार्ग, हलगा रोड या भागामध्ये सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे. कर्नाटक सरकारच्या बजेट निर्णयानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुका पुन्हा सुरू होणार आहेत, ज्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात ABVP द्वारे स्वागत करण्यात आले आहे. मात्र संघटनेने या निवडणुकांमध्ये राजकारण मुक्त आणि पारदर्शक पद्धतीची मागणी केली आहे. तसेच बाहेरील राजकीय पक्षांचा कॅम्पसवर थेट हस्तक्षेप होऊ नये. ABVPने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थी संघाच्या निवडणुका लिंगडो समितीच्या शिफारशीनुसारच घेण्यात याव्यात. विद्यार्थी संघ निवडणुका फक्त शैक्षणिक व अंतर्गत समस्यापुरत्या मर्यादित असाव्यात आणि कॅम्पसचे वातावरण सुरक्षित ठेवले पाहिजेत. उत्तर कर्नाटकात प्रथमच वन डेंटल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक ग्राफिक शेक मेमरी अलायनर तंत्रज्ञानाची सुरुवात करण्यात आली असून या संदर्भात शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला दक्षिण कोरियातील ग्राफिक कंपनीचे सेल्स टीमचे डायरेक्टर प्रतिनिधी लुईस अन, तन्वीर मुख्य रासायनिक अभियंता तसेच अपूर्वा यांनी उपस्थित राहून याची माहिती दिली. प्रगत शेप मेमरी मटेरियलचा वापर करून तयार केलेले हे अलायनर्स दातांच्या हालचालीसाठी सतत आणि सौम्य दाब देतात, ज्यामुळे उपचार अधिक अचूक, जलद आणि आरामदायी होतात. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन डेंटलने जागतिक दर्जाच्या ऑर्थोडॉन्टिक उपचार सुविधा स्थानिक रुग्णांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आष्टे गावातील शेतकऱ्याच्या मुदगे गावातील शेतीमध्ये अज्ञात व्यक्तीने काल शुक्रवारी आग लावल्याची घटना घडली. या आगीत शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरातील शेतकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटक राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला व पुरुषांसाठी रविवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता जंगी निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवाडी बेळगाव येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात होणाऱ्या या मैदानात स्थानिक नामवंत मल्लांसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. या कुस्ती मैदानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या महिला कुस्तीपटूंच्या रंगतदार कुस्त्या असणार आहेत. या मैदानासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असून आयोजकांनी आसन व्यवस्था, स्वच्छता आणि आखाडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. बेळगावातील जुना PB रोड ते जुना भाजी मार्केट परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठे खड्डे आणि उंच सकल पृष्ठभागामुळे वाहन चालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. इंटरलॉकिंग ब्लॉक आणि कॉन्क्रीट रस्ता जिथे एकत्र येतो त्या भागात खोल खड्डे निर्माण झाल्याने दुचाकी, रिक्षा आणि 4 चाकी वाहनांना अचानक वेग कमी करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज बसस्थानकाकडे हजारो वाहने ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. बेळगाव शहरातील SMI अंतर्गत नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यावर ट्रेड लायसन्स नसल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई झाल्याने व्यापाऱ्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. व्यापारी संघटनेचे महापालिकेकडे निवेदन देत दंडाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या मते केंद्र सरकारच्या लघु उद्योग आणि लघु मध्यम व्यावसायिक नोंदणी असतानाही महानगरपालिकेने अचानक दंड आकारल्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
संघटनेचे पदाधिकारी महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन ट्रेड लायसन्ससाठी सोपी प्रक्रिया, ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा आणि नियम स्पष्ट करण्याची मागणी केली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर व इतर व्यापारी वर्ग उपस्थित होते. MSE अर्थात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ करून त्यांच्या प्रगतीला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र बेळगाव मार्फत ब्रँड कर्नाटक ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे कर्नाटकातील परंपरा, हस्तकला, कौशल्य आणि कृषी क्षेत्रातील सामर्थ्य प्रतिबिंबित करणाऱ्या निवडक उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष ओळख मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. योजनेअंतर्गत उद्योगांना प्रमाणपत्र, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत असून या खर्चावर प्रति उद्योग कमाल 50,000 रुपयांपर्यंत परताव्याची तरतूद करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील SME उद्योग, कुशल कारागीर, स्वयंसहाय्य गट, शेतकरी उत्पादक संघटना तसेच ODOP योजनांचे लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे संयुक्त संचालक खानापूर रोड उद्योगबाग बेळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. शहरातील भेंडी बाजार परिसरात गेल्या काही दिवसापासून गटारी तुंबल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी गटारीतील कचरा रस्त्यावर काढून ठेवला असला तरी त्याची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वारंवार उद्भवणारी ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने गटारींची नियमित स्वच्छता करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. बेळगाव शहरातील नगर राजभाषा कार्यान्वित समिती, बँक आणि विमा यांच्या वतीने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी सदस्य कार्यालयासाठी तंत्रज्ञानाधारित हिंदी कार्यशाळा आणि अंताक्षरी स्पर्धा आयोजित केली होती. युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या क्षेत्रीय व्यवस्थापक नेहा पवार यांनी भारतीय बहुभाषी अनुवाद सारथीच्या माध्यमातून ग्राहक सेवा स्थानिक भाषेत देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अंताक्षरी स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी नराकास अध्यक्ष राघवेंद्र BS हे होते. त्यांनी हिंदी आणि स्थानिक भाषांच्या संवर्धनातील या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. स्पर्धेत भारतीय स्टेट बँकेने प्रथम, युनियन बँकेने द्वितीय आणि कॅनरा बँकेने तृतीय स्थान पटकावले, तर गणेश गुजर यांनी परीक्षकाचे काम पाहिले. स्वागत युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या मंडळ व्यवस्थापक राजकिरण M. बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन युनियन बँकेचे वेद प्रकाश यांनी सादर केले. बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावात 4 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्ते विकास कामांचा शुभारंभ महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या निधीतून तुरमुरी कोणेवाडी मुख्य रस्ता तसेच कोणेवाडी मळेकर्णी उजगाव अप्रोच रस्त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय मारुती डोंबले यांच्या घरामागील रस्ता, वैजनाथ तंगणकर यांच्या घराकडील रस्ता आणि रामलिंग हायस्कूल समोरील रस्त्यासाठीही प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मतदारसंघातील विकास कामासाठी आपण कटिबद्ध असून कोणतेही राजकारण न करता नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल असे मंत्री हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला युवराज कदम, बाळू देसूरकर, चंद्रकांत जाधव, नागनाथ जाधव, बाबू बेळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी, प्रशासन, जिल्हा पंचायत तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील जिल्हा परिषद सभागृहात अक्का पथक कार्यपद्धती, सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थाच्या गैरवापराबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हा पोलीस प्रमुख K. रामराजन हे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना सायबर गुन्ह्यापासून सावध राहणे, सामाजिक माध्यमांचा जबाबदारीने वापर करणे आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी अक्का पथकाद्वारे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराविरोधात समाजाने एकत्रितपणे लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. मराठी विद्यानिकेतनमध्ये आज शनिवार दिनांक 7 मार्च रोजी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाखरांनो घ्या उंच भरारी या प्रेरणादायी गीताने झाली, ज्यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी प्राचार्य प्रसाद वाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते, तर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर व उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना सदिच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत यश, शिस्त, नियोजन व ध्येय साध्य करण्याच्या महत्त्वावर मनोगत व्यक्त केले. तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून सोहम हळदणकर व आदर्श विद्यार्थिनी म्हणून स्नेहा हिरोजी यांचा सत्कार करण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 वर्ल्ड कपची फायनल उद्या 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रभावी कामगिरी करून फायनलमध्ये प्रवेश केला असून हा सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यासाठी रोमांचक ठरणार आहे. गतविजेता भारत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याच्या ध्येयाने मैदानात उतरतोय, तर न्यूझीलंड पहिल्यांदाच T20 विश्वचषक जिंकण्याच्या आकांक्षाने सज्ज आहे. या दोन्ही संघांचा T20 फायनलमध्ये सामना ही पहिलीच वेळ असून क्रिकेट प्रेमींनी त्याकडे उत्सुकतेने लक्ष ठेवले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.